अरुण ठोंबरेचा हा पहिला षटक. हा चेंडू पुन्हा एकदा टापेच चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी नसणार. महेश मडवीच्या पारीचा अंत. बिग विकेट डाऊन. गावदेवी काकडवल संघाला लागणारा हा पहिला झटका. पहिला फलंदाज मैदानातून मात्र बाहेर येतोय, पाहू शकाल आपण. महेश मडवी. महेश वरती खूप आशा होत्या, आशा पल्लवित होत्या, मात्र सर्व समर्थकांच्या मात्र थोडस निराश करतोय आमच्या समर्थकांना. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इनाफ नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये जाईल. वन डाऊनचा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय किशोर मडवी. जगदीश दूधकर वरती जबाबदारी असेल, किशोर मडवीवरती मात्र जबाबदारी असेल. आणि आता मात्र जबाबदारीने मात्र क्रिकेट खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक मिड विकेट लॉंग ऑफ. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चुकी नसणार. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय गावदेवी काकडवल संघाला. दोन फलंदाज बाद झाल्यात आणि एकी धाव मात्र धापालकावर येताना पाहत नाही, कारण अरुण ठोंबरेचा एक अचूक खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अचूक टप्प्यावरती तो लेंथ पकडून गोलंदाजी करतोय. महेश मडवीला बाद केला, त्याच्यानंतर आपण बघितलं जगदीश दूधकरला बाद केला. सलामीची जोडी मात्र मैदानातून बाहेर येतोय. आणि आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एकंदरीत आपण पाहू शकाल उत्तम मडवीला जाताना आणि किशोर मडवी ऑन द स्ट्राईक. आणि मात्र पाहू शकाल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत गावदेवी काकड संघाकडनं. हा चेंडू लॉवर पुटस होता, मिड विकेटला प्रहार केलाय. 1 धाव येईल धाबलकवरती. 1 धावेने मात्र इथे समाधान मानायला लागतोय, कारण प्रेशर दर्पण खूप आलाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र पाहू शकाल फलंदाजावरती. आणि इथनं मात्र गावदेवी काकडवल संघाच्या फलंदाजांना जबाबदारीने क्रिकेट खेळायला लागेल, मात्र जिम्मेदारी घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल मात्र प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा लागल्यात. बघा मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा हा क्रिकेटच्या रोमांच काढल्यामध्ये गावदेवी काकड संघ उतरलाय, तेव्हा तेव्हा मात्र चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी खूप चांगला क्रिकेट त्यांच्याकडनं. हा चेंडू पाहू शकाल, चेंडू हवेमध्ये आणि 3ऱ्यांदा झेल टिपलं जात आहे. पाहू शकाल क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय करणच्या हातामध्ये. या गोलंदाजाने मात्र घेतला गेला. आणि त्याच्यानंतर गावदेवी काकडवल संघ जो पूर्णपणे इन्फॉर्म संघ आहे आणि आता मात्र थोडासा दबावाखाली येतोय. आणि इथनं मात्र कोणता फलंदाजी करेल आणि जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करेल आपल्या टीमसाठी. आणि किशोर मडवी मात्र या फलंदाजावरती खूप जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल. जबाबदारीने क्रिकेट खेळावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने क्रिकेट खेळावा लागेल. तर किशोर मडवीला हा चेंडू मात्र
खूप चांगला चेंडू फेकला. षटक क्रमांक पहिला संपूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकानंतर धापलकावरती धावसंख्या 3 गडी गमावताच मात्र एकच धाव आपण पाहू शकाल. एक अतिशय गोलंदाजी चांगली फेकली अरुण ठोंबरेने आणि निश्चितच पूर्णपणे बॅकफुटला या पहिल्या षटकामध्ये पाठवलं गेलंय गावदेवी काकडवळ टीमला. डीजे बघा आदरणीय संदीपजी गवळी या साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरती आपण या. आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू खूप चांगला शॉट खेळला आहे. शॉट टर्मिनल मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी आणि विशालच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय गावदेवी काकडवळ टीम साठी. थँक्यू. बघा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावपालक पुढे जातोय. धावपालकावरती धावसंख्या 5 धावा. आपण स्पर्धा पाहतोय फार मोठी स्पर्धा आहे. ज्या हनुमान क्रिकेट संघ मंगरुळ यांच्या वतीने स्पर्धा भरवली गेली आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आणि हा डाट चेंडू येईल. बघा प्रत्येकी डाट चेंडू दबाव बनवेल काकडवळ टीम पुढे आणि दबाव बनवण्याचं काम मात्र यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकाल हर्षद ठोंबरे या गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू डाट फेकलाय आणि खूप चांगली कामगिरी हर्षद कडनं. हा चेंडू सरळ बॅटने केला. कार्पेट ड्राईव्ह झालाय. क्षेत्ररक्षक येतोय मिसफील्ड करतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय टीम साठी. 4 धावा. बघा आदरणीय रामू गजानन पाटील या साहेबांना आम्ही विनंती करतोय व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय निशांत पाटील, स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाज हर्षदचा वापर केलाय आणि 2 चौकार हर्षदच्या बॅट मधून. विशालच्या बॅटमधून हा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न. इष्टा उद्ध्वस्त होतात. बिग विकेट डाऊन. 4था झटका मैदानाच्या आतमध्ये गावदेवी काकडवळ टीमला लागतोय आणि यावेळेस पूर्णपणे कमबॅक केलाय या षटकामध्ये गोलंदाज हर्षद ठोंबरेने. बघा 9 धावा धापलकावरती लावल्यात आणि 9 धावा जमवताना गावदेवी काकडवळ संघाने तब्बल 4 फलंदाज सुद्धा गमावल्यात. बघा मात्र खूप दबाव खूप दर्फण आला असेल तर आपण पाहू शकाल गावदेवी काकडवळ टीम पुढे आणि काकडवळ टीमचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बली भोईर. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डाट चेंडू येतोय. बघा गोलंदाज हर्षद ठोंबरे या गोलंदाजाकडनं धापलकावरती धावसंख्या 9 धावा पाहतोय आणि हर्षद मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 2 चौकार जरी आले तरी मात्र कमबॅकचं सूत्र संचारलं हर्षदने. हा चेंडू ऑन साइडला केला होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला. 1 धाव कंप्लीट होतोय.
1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकानंतर फक्त आणि फक्त 10 धावा. डीजे षटकार. जिगरी आमचा आगरी लय जिगरी. मग ह्या फडक्याची फार गरज होती. आत्मविश्वास वाढेल इथनं मात्र काकडबल टीमचा आणि बली भोईरचा साधाबा येतात. पुन्हा एकदा डीप राहतोय. चेंडू मात्र पडल्यानंतर मात्र डीप राहिलाय आणि निश्चितच लिडिंग एज होती आणि दाट चेंडू येईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तर 16 धावा. बघा थोडंसं वीत असेल आपण पाहू शकाल. गोलंदाज आला आणि बली भोईरने जो षटकार दाखवला खूप चांगला होता, पाण्यासारखा होता आणि अतिशय चांगला षटकार त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवला आणि आता मात्र कमबॅक करतोय दत्ता. हा चेंडू लिडिंग घ्यायचा आहे तर मिसफील्ड होतोय आणि सिंगलच्या स्वरूपाने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. बघा किशोर मडवी ऑन द स्ट्राईक. बरेचसं मात्र बघितलं गेलं तर किशोर मडवीला स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला गेलाय आणि सक्सेस ठरताना पाहतोय प्रत्येकी गोलंदाज. आणि आता मात्र किशोर मडवी स्ट्रायकिंग एंडला येतोय. हा चेंडू निश्चितच खराब असेल आणि पंचांकडनं इशारा येतोय. निर्धा निश्चित स्क्वेअर चेंडू घोषित केलाय आणि धावसंख्या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावसंख्या स्कोर मोजून 18 धावा. धावफलकावरती किशोर मडवी. हा चेंडू ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. किशोर ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय. 6 धावांसाठी षटकार. या ठाणे कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान. ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण. इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू डीजे मास्टर. बघा या षटकामध्ये धाबा बनवण्याचा प्रयत्न खूप चांगला झालाय. एक षटकार बली भोईरने दाखवला आणि त्याच्यानंतर किशोर मडवीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावसंख्या 24 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू जाईल मिडल स्टंपवरनं आणि डाट चेंडू येईल. डाट चेंडू नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 24 धावा. धावफलकावरती गावदेवी काकडवल टीम कडनं.
हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. बघा अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि आता मात्र पाहू शकाल 10ची सरासरी गाठली गेली आहे. गावदेवी काकडवाल टीम कडनं धापलकावरती धावसंख्या 30 धावा. शेवटचे षटक किरण मात्र गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू स्क्रीन समोर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. बघा जे स्क्रीन समोर प्रेक्षक वर्ग आपण उभे आहात, थोडं मागे या आपण. बघा जेणेकरून खेळाडूला दुखापत होणार नाही, थोडीशी दक्षता बाळगा. षटकार येतोय बघा. 6 धावाने धापलकावरती धावसंख्या 36 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सिंगल, फक्त सिंगलने धापलक पुढे जातोय. धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तर 37 धावा. येणारे 4 चेंडू फार महत्त्वाचे असतील या इनिंगचे. येणारे 4 चेंडूवरती एकाच मोठा फटका 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचून निवडू शकतोय. आणि मात्र किरण कशा प्रकारची गोलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू खूप चांगला शॉट खेळलाय. किशोर ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा षटकार येतोय. याच षटकामध्ये आपण पाहू शकाल षटकार मारणारा फलंदाज पाहू शकाल किशोर मडवी. जबाबदारीने दोन्ही फलंदाजाकडनं जबाबदारीने क्रिकेट खेळला जातोय. आणि आता मात्र धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावसंख्या 43 धावा. 43 धावा बघा जमवल्यात. आणखी 3 चेंडू बाकी आहेत. एकात मोठा फटका 50 धावा सुद्धा मात्र पूर्ण करू शकतोय. 43 धावा धापलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा शपलून खेळतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न निश्चित केला नाही. 1 धावीच्या मदतीनुसार धापलक वरती धावसंख्या वाढी आहे. धावसंख्या धापलकावरती आपण पाहू शकाल 44 धावा. 44 धावा. येणारे 2 चेंडू मात्र किती धावांपर्यंत पोहोचेल या सत्रामध्ये निश्चितच पाहू शकाल आपण. गावदेवी काकडवाल संघ अगोदरच्या 2 षटकामध्ये अरुण आणि हर्षद या 2 गोलंदाजाने खूप इम्प्रेस केला.
आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी परतेल का आणि 2 धावा पूर्ण होतात आणि पाहता पाहता या 2 धावा आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. तिसऱ्या धावसाठी परतताना बली भुईर बाद होतोय. आगे भंडाराले गे परडी गे गे जोगतीन मैं भी हूँ आगे नाम है मेरा बुलबुल मैं तो थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. बघा धावसंख्या धापालकावरती तर 46 धावा धापालकावरती. शेवटचं चेंडू असेल. बघा 46 धावा झाल्यात आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती किशोर मडवी ऑन द स्ट्राईक. किशोर कडे स्ट्राईक असेल. षटकार किंवा चौकार कुठून मात्र 50 धावांपर्यंत पोहोचेल का आपल्या संघासाठी असं वाटलं होतं की 40 ते 45 धावा सुद्धा होणार नाही. मात्र किशोरने जी फलंदाजी केली, जबाबदारी घेतली, खरं पाहण्यासारखी आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं गेला अगोदरच्या 2 गोलंदाजाने खूप चांगलं स्पेल फेकलं होतं. शेवटचा चेंडू, हा चेंडू मिड विकेटच्या डोक्या पडणार. 6 धावांसाठी किशोरच्या बॅट मधून हा बिग बिग षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. बघा पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या नंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष आहे. तर विचार केला तर अगोदरच्या 2 षटकांमध्ये 10 धावा होत्या आणि आता मात्र पाहू शकाल आपण 4 षटकं संपले गेल्या. 4 षटकानंतर 52 धावा धापालकावरती कुठल्यात आणि आता मात्र येणाऱ्या क्षणामध्ये कोणी संघाला 53 धावा कुटाव्या लागतील आणि या 53 धावांचा पाठलाग करताना कोणी संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल तरच या धावा जमवू शकतात. कारण आपण पाहू शकाल आमचे आदरणीय रामू गजानन पाटील या साहेबांना आम्ही विनंती करतोय. त्याच्यानंतर रवी गजानन पाटील या साहेबांना सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. बघा रोशन विचार केला तर अगोदरच्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा होत्या आणि आता मात्र 4 षटकं संपले गेल्यात. पहिले सत्र संपतोय आणि 52 धावा धापालकावरती 10 धावा 2 षटकानंतर आणि त्याच्यानंतर 2 षटकानंतर आपण पाहतोय 42 धावा कुठल्यात. मात्र एक खराब क्रिकेटचं उदाहरण 2 षटकानंतर दाखवून दिलाय गोलंदाजाने. पहिला अगोदरचे 2 गोलंदाज अरुण आणि हर्षद या 2 गोलंदाजाने फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दत्ता आणि किरण मात्र 42 धावा खर्च करतोय. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ मात्र सामना विजय होईल, कोणता संघ या स्पर्धेमधून निरोप घेईल या ऐकूया आपण. स्पर्धा खूप मोठी आहे. आम्ही थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. ऐकूया आपण रोशनला. थँक्यू.
सामना जिंकण्यासाठी कोणी या संघासमोर गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आपण पाहतोय फुलटॉस. चेंडू फेकला जातो आहे. व्हाईटचा निर्धाव चेंडू आहे. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहतोय. यावेळेस निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच वाईट माग होते आपण पाहतोय यावेळेस बिभीषण मात्रे, परंतु आपण पाहतोय अप्रतिम चेंडू फेकलाय. बेडकावून दिला चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय किशोर मडवी. आपण पाहतोय यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 2 धावा. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस पहिलं मार्गस्थ आहे बलीचं. खूप मोठा सामना आपण पाहतोय कारण की जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल प्रवेश करेल. स्वीपचा फटका आपण पाहतो. सुरेख झेल टिपतोय. लाजवाब अप्रतिम झेल टिपतोय. शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये विशाल आणि पहिला मोठा धक्का बसतोय यावेळेस कोणी संघाला. बिग विकेट बिभीषण मात्रे. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. हर्षद ठोंबरे येतोय. नक्कीच दुखापतग्रस्त होतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 20 हरीश. पहिली मोठी सफलता प्राप्त करतोय बल्ली या षटकामध्ये. या दरम्यान रवी पाटील साहेबांचं आगमन ते हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला जातोय. ऑफ चा फटका आपण पाहतोय. लाजवाब नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. पहिला चौकार येतोय फलंदाज हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी होते कोणी संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू फेकला जातोय. लाजवाब देखना नजाकत भरा फटका. चेंडू सीमा पलीकडे धणधणीत चौकार. थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 चौकार येतात फलंदाज हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून आणि आपल्या नावाचा परिचय देतोय यावेळेस हर्षद ठोंबरे. यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या काकडवाल या संघाला. पुढे चेंडू पुन्हा एकदा बल्ली. सुरेख चेंडू फेकला जातोय. ऑनटॉपचा फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण करतो. खराब क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती. एका गडच्या मोबदल्यामध्ये उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज कोणी संघाला. होता मंगरुल या गावाचा उमेश भाई या नावाचा. होता मंगरुल या गावाचा ईशान पाटील या नावाचा. का सोडून गेलास आम्हाला ये ना उमेश झालास का परका. ये ना निशात झालास का परका.
गावास उजाडला. थँक्यू सो मच. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय महेश मडवी येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय तर स्ट्रायकर फलंदाज हर्षद टोंबरे, नुस्ट्रायकर फलंदाज करण टोंबरे. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 41 धावांची गरज. यावीस मोठा फटका. मिस्टायमिंग आहे. जेलची संधी. सुरेख जेल टिपतोय बली आणि अजून एक धक्का बसतोय. संगणक हर्षद टोंबरे बॅक टू द पवेलियन. राती जेवली गाई गाई आणि तिला मटण पचलं. थँक्यू सो मच. दिनेश ठोंबरे येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती येतोय. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं होतं तो फलंदाज करण ठोंबरे ऑन स्ट्राईक. पहिल्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय करण ठोंबरे येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज. पहिलं यश मिळतंय गोलंदाज महेश मडवीला. एक मोठी सफलता प्राप्त केली. कोणी संघाच्या संगणकाला तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज महेश मडवीने. सुरेख चेंडू फेकला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज महेश मडवी. एक धाव पूर्ण करतोय. करण ठोंबरे आणि दिनेश ठोंबरे ही जोडी आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. सामना आपण पाहतोय यावेळी दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय काकाडवाल विपक्ष खोणी या दोन संघांमध्ये विद्यमान सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. पुढे चेंडू पुन्हा एकदा आयटम राऊंड विकेटचा मार करतोय. सुरेश चेंडू फेकला जातो. लोअर फुल चेंडू होता कार्पेट टॉपर मध्ये एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. किशोर मडवी होते तिथे. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक चेकी सिंगल पूर्ण करतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहू शकाल धावसंख्या कोणी संघाची. तर स्ट्रायकिंग फलंदाज करण टोंबरे. सुरेख चेंडू फेकला होता. एक धाव पूर्ण करतो. बघा दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि फलंदाज बाद. लेझी क्रिकेट आपण पाहतोय करण टोंबरेच्या माध्यमातून आणि धावबादच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय कोणी संघाला. थँक्यू. नक्कीच लेझर गेट दाखवलं यावेळेस करणने. तर किरण मात्र येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती येतोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते महेश मडवीच्या माध्यमातून. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस महेश मडवी आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज महेश मडवी. राईट टर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. स्ट्रायकर फलंदाज किरण मात्रे. यावेळेस मोठा फटका बिग हिट करतोय आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय.
पूर्णपणे बॅकवरती आहे. यावेळेस आपण पाहतोय कोणी संघ नवीन फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस दत्ता ठोंबरे जातोय. आता मध्ये दत्ता ठोंबरे आणि दिनेश ठोंबरेला जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय काकडवाल संघ. पुढले चेंडू पुन्हा एकदा महेश. सुरेख चेंडू फेकला जातोय. गुड लेन्स पुढे अधिक बाउन्स होतो. टेक अप चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. जीवलग मित्र ज्योती प्राणांच्या मांगरुल गावाची शान. जीवलग मित्र ज्योती प्राणांच्या मांगरुल गावाची शान. भार्गव भाई उमेश भाई निशांत भाई होते आमची जान. भार्गव भाई उमेश भाई निशांत भाई होते आमची जान. भाई होते आमची जान मांगरुल गावाची शान. भाई होते आमची जान मांगरुल गावाची शान. आठवण येते हरेश मित्राला विसरणार नाही तो तुम्हाला. थँक्यू. या दरम्यान संदीपजी पाटील साहेबांचं आगमनामध्ये हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय कोणी संघाला 19.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील. तर आदरणीय आपण पाहतोय काकडवाल गावचे थोर समाजसेवक शिवनाथजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या आपल्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 38 धावांची गरज. दत्ता ठोंबरे आणि आपण पाहतोय दिनेश ठोंबरे ही जोडी आपण पाहतोय. कदम सालवी येतोय या 3ऱ्या षटकामध्ये. फुलटा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल. अजून एक धक्का बसतोय. दत्ता ठोंबरे बॅक टू द पवेलियन. कार्तिक म्हात्रे येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय. इनेट नंबर 7 7व्या क्रमांकाचा फलंदाज येतोय कार्तिक म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता प्राप्त करतोय कदम साळवी. सुरेख चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस कदम साळवी प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल यावेळेस काकडवाल या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख चेंडू फेकला जातोय. सलगचा हा 3रा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकतो गोलंदाज कदम साळवी. 9 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. विकेट खेळतो एकदा पूर्ण करतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी. चंदायला सगळंच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी यावेळेस फलंदाजी करणाऱ्या श्री गणेश क्रिकेट संघ कोणी या संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म उर्दू विकेट समार करतोय कदम साळवी येतोय या 3ऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर फलंदाज कार्तिक म्हात्रे.
सुरेख चेंडू फेकला होता. ऑनटॉपचा फटका आपण पाहतोय, एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. किशोर मडवी यांचा डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. धावफलकावरती येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. समीकरण थोडस माग झालंय कोणी या संघासमोर. यावीस मोठा फटका बेडकावून चेंडू सीमा पलीकडे संघर्षमय षटकार येतोय. फलंदाज दिनेश ठोंबरेच्या बॅट मधून. मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. सामना जिंकून दाखव बारक्या. थँक्यू सो मच. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 27 धावांची गरज आहे. दिनेश ठोंबरेने एक षटकार मारून विजयाच्या आशा पल्लवित केल्यात या 20 खोनी संघाच्या. 6 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज आणि 27 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील, कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल. 6 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल गोलंदाज आपण पाहतोय संदीप पवार येतोय या अंतिम षटकामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. कार्तिक मात्रे ऑन स्ट्राईक. तर विकेट साठी आपण पाहतोय कैलासजी भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय मिस टायमिंग आहे. झेलची संधी. झेल सोडला जातोय आणि एक चिकी सिंगल पूर्ण करतोय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 4 उत्तुंग षटकार मारावे लागतील यावेळेस दिनेश ठोंबरेला. 5 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. दिनेश ठोंबरेने एक षटकार मारलाय. बघूया 4 षटकार मारेल का हा फलंदाज दिनेश ठोंबरे. 5 चेंडू 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका. मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा झेलची संधी. झेल सोडला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला होता संदीप पवारने, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 2 धावा येत आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील दिनेश ठोंबरेला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. हा निर्णायक चेंडू असेल तर या चेंडूवरती षटकार आला नक्कीच पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल या सामन्यामध्ये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका. चेंडू सीमा पलीकडे संघर्षमय षटकार येतोय फलंदाज दिनेश ठोंबरेच्या बॅट मधून. या 6 धावा संजीवनीचं काम करतील यावेळेस खोनी या संघासाठी. 3 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जे प्रेक्षक आपण पाहू शकाल यावेळेस खोनी संघाचे जे घरी चालले होते परंतु ते आता मात्र प्रेक्षक थांबलेत, कारण की एक षटकार आलाय. संजीवनी षटकार आलाय. फलंदाज दिनेश ठोंबरेच्या बॅट मधून येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 धावांची गरज. जर या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. तीन चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका. बिगिट करतोय चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार.
थँक्यू सो मच. आता मात्र दबाव असेल संदीप पवार या गोलंदाजावरती, कारण की प्रतिहल्ला चढवला जातोय दिनेश टोंबरेच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलं होतं कोणी संघाचे प्रेक्षक जे घरी चालले होते ते प्रेक्षक आता मात्र थांबलेत या मैदानावरती, कारण की विजयाच्या आशा पल्लवित केल्यात यावेळी फलंदाज दिनेश टोंबरेने. 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. दोन चेंडू 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो या मैदानावरती. बिग फाईट सामना आपण पाहतोय यावेळी मैदानावरती. 27 धावांची गरज असताना आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 15 धावा बनवल्यात यावेळी कोणी संघाने. 2 चेंडू 12 धावांची गरज. नक्की सुरुवात चांगली केली आहे दिनेश टोंबरेने. शेवट गोड करेल का हा फलंदाज दिनेश टोंबरे. 2 चेंडू 12 धावांची गरज. इथून जर सामना जिंकून दिला दिनेश टोंबरेने तर खुणीगावचे प्रेक्षक 4 ते 5 वर्ष विसरू शकत नाहीयेत दिनेश टोंबरेला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 उत्तुंग षटकार मारावे लागतील. याआधी 2 षटकार मारलेत. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली या फलंदाजामध्ये, परंतु आता मात्र सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. यावीस मोठा फटका, मिस टायमिंग आहे, जेलची संधी असेल आणि पाहतोय आपण झेल सोडला जातोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 1 चेंडू 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाज संदीप पवारने. 1 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 11 धावांची गरज. एक चेंडू आणि 11 धावांची गरज. लाईन पाहावी लागेल, वाईटचा इशारा येतोय. 1 चेंडू 10 धावांची गरज. षटकार मारला तरी सामना जिंकू शकत नाही कोणी संघ. यावेळी आपण पाहतोय संघ विजय होतोय. गावदेवी काकडवल संघ क्वार्टर मध्ये प्रवेश करतोय. गावदेवी काकडवल संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर विनंती आहे यावेळी लाईनअप करायचं आपण. कोणी संघ आणि काकडवल संघ लाईनअप करायचं आहे. हार्डलक कोणी संघ चांगला खेळ केला. दिनेश टोंबरेने नक्कीच अप्रतिम खेळ केला. एका क्षणी असं वाटलं होतं की सामना जिंकेल कोणी संघ, परंतु सामना जिंकला यावेळी गावदेवी काकड.